धन्य चंद्रमौळी महापुण्यस्थळ नागेश आढळ देवज येथे श्री नागनाथ महाराजांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या चंद्रमौळी नगरीत म्हणजेच मोहोळ येथे रघुनाथ रंगो उर्फ नानासाहेब देशपांडे यांच्या रघुकुलामध्ये रामचंद्र पंत आणि प्रमिलाबाई यांच्या पोटी अनेक नवसा अंती दिनांक 18 नोव्हेंबर 1954 रोजी जन्माला आलेल्या आमच्या दादांची म्हणजेच व्यंकटेश उर्फ दीपक रामचंद्र देशपांडे यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाची ही कथा। आपल्या पाठी सौ मीना व श्री जयंत या दोन भावंडांचा जन्म झाला, त्यामुळे थोरलेपणाची जबाबदारी काहीशी लवकरच आपल्यावर येऊन पडली। आपल्या वडिलांच्या नोकरी निमित्ताने होणाऱ्या बदल्यांमुळे आपले शालेय शिक्षण सांगोला, पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा अशा अनेक ठिकाणी पूर्ण झाले, तर उच्च शिक्षण पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये झाले। शिक्षण सुरू असतानाच वयाच्या 18व्या वर्षी म्हणजेच 1973 साली आपण पंढरपूर येथील सुप्रसिद्ध पंढरपूर अर्बन बँकेत रुजू झालात। मात्र शेतीवर असलेल्या अतीव प्रेमापोटी आपले मन सारखे मोहोळ येथे धाव घेत होते। मोहोळ वडवाळ अवघे मोक्षीयाचे स्थळ, ज्यांना श्री क्षेत्र मोहोळची ओढ लागते ती कोणत्याही निमित्ताने असो, त्यांचे भाग्य हे निश्चितच श्री गुरु नागेशाच्या चरणसेवेशी जोडलेले असते। म्हणूनच दादांना श्री नागेशांनीच बोलावून घेतले। त्यामुळे पंढरपूर येथील नवीन बंगल्यामध्ये न रमता आपण मोहोळ येथे येऊन आपल्या वडिलार्जित पडक्या घराचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरवले। त्यासाठी आपण मोहोळ येथे आपली बदली करून घेऊन 1979 साली मोहोळ येथील घराचे बांधकाम केले आणि रघुवंश अशी वास्तू नावारूपाला आली। त्यावेळी इथे राहत असलेल्या आपल्या लाडक्या आत्याने म्हणजे सोनूताई अजोतीकर यांनी आपल्या पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारली। भगवंताच्या बार्शी नगरीत राहणाऱ्या त्रिंबकराव देशमुख व अन्नपूर्णा देशमुख यांच्या पोटी जन्माला आलेल्या 10 अपत्यांपैकी सर्वात धाकट्या सौ विजया हिचे बरोबर आपला विवाह 18 जून 1981 रोजी भगवंताच्या साक्षीने बार्शी येथे थाटामाटात पार पडला। माहेरी माणसांच्या गर्दीत वाढलेल्या विजयाताईंना मोहोळ येथील आपल्या घरी केवळ 3 माणसात राहणे थोडे अवघडच गेले। आपल्या संसार वेलींवर चिरंजीव अमोल व अमृता या सुकन्येचा जन्म झाला। लेकीच्या येण्याने कुटुंबामध्ये एकदम उत्साह निर्माण झाला। तिच्या रूपाने साक्षात लक्ष्मी आणि सरस्वती एकत्रपणे आपल्या कुटुंबात राहू लागल्या। बँकेत नोकरी करताना अधिकाराचा वापर करून आपण अनेक गरजूंना कर्ज मिळवून देऊन त्यांना आर्थिक शिस्त पाळण्याचे धडे दिलेत। त्यामुळे अनेकांचे व्यापार व्यवसाय उभे राहिले। बँकेच्या कामामध्ये निस्वार्थ बुद्धीने व समाजसेवी वृत्तीने आपण केलेले कार्य निश्चितच उल्लेखनीय आहे। विजयाताईंच्या मनामध्ये असलेली अभ्यासाची आवड ओळखून विवाहानंतर व 2 अपत्यांच्या जन्मानंतर देखील त्यांना संस्कृत विषयामध्ये पदवीधर होण्यासाठी आपण मोलाची साथ दिली। विजयाताईंचा कवी मनाचा हळुवारपणा जपत त्यांना काव्यसंग्रह प्रसिद्ध करण्यासाठी प्रोत्साहन देखील आपण दिले। 1999 साली आई प्रमिला हिच्या निधनाने कुटुंबावर प्रथमच मोठा आघात झाला। त्यातून संपूर्ण कुटुंबाला सावरण्याची प्रेरणा आपल्या वडिलांनी आपणास दिली। आपली मुलगी अमृता हिने 10वी इयत्तेमध्ये 91% गुण मिळवून मोहोळ तालुक्यामध्ये प्रथमच बोर्डात येण्याचा मान मिळवला। त्यामुळे तिचे झालेले कौतुक पाहून आपण कृतार्थ झालो। आपल्या मुलाला वकिलीसारख्या कुटुंबात नवख्या पण आव्हानात्मक क्षेत्रामध्ये पाठविण्याचा
अतिशय धाडसी निर्णय आपण घेतला. तो निर्णय सार्थ ठरावा म्हणून त्याला शक्य असलेली मदत देखील आपण वेळोवेळी केली. पुढे मुलगी अमृता हीच वैद्यकीय क्षेत्र निवडण्याचा योग्य सल्ला आपण दिला. आपल्या अपत्यांच्या जडणघडणीमध्ये वडिलकीची महत्वाची भूमिका आपण उत्तमपणे पार पाडल्यामुळे दोघेही आपापल्या क्षेत्रामध्ये लवकरच स्थिर स्थावर झाले. अशातच 2000 साली आपल्यावरील पितृछत्र देखील हरपले. त्यामुळे कुटुंब प्रमुखाची मोठी जबाबदारी आपल्यावर येऊन पडली. सन 2008 मध्ये आपल्या मुलाचा विवाह सासवड येथील श्री कल्याण कुलकर्णी व कीर्ती कुलकर्णी यांच्या पोटी जन्माला आलेल्या सौ केतकी हिच्या बरोबर पार पडला. त्यामुळे नवीन कुटुंब कबिला सुरू झाला. 2010 साली आपल्या पहिल्या नातवंडाच्या म्हणजेच चिरंजीव नील याच्या जन्माने आपण आजोबा या अतिशय भावस्पर्शी अशा नात्यात बांधले गेलात. सन 2011 मध्ये मुलगी सौ अमृता हिचा विवाह निगडी प्राधिकरणात राहणाऱ्या शशिकांतराव देशमुख व ज्योतिताई देशमुख यांचा थोरला मुलगा चिरंजीव डॉक्टर सौरभ यांचे बरोबर मोठ्या थाटामाटात आपण करून दिला. त्यावेळी आपली एक मोठी जबाबदारी अतिशय उत्तमपणे आपण पार पाडली याचा मनस्वी आनंद आपणास झाला. याच कालावधीमध्ये आपण ज्या बँकेमध्ये लिपिक या पदावर आपल्या कामाची सुरुवात केली त्याच बँकेमध्ये सर्वोच्च पदी म्हणजे जनरल मॅनेजर या पदावर विराजमान होण्याची संधी आपणास पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने मिळाली. त्यात दुग्ध शर्करा योग असा की आपल्या बँकेच्या शताब्दी वर्षाचे अनेक कार्यक्रम आपल्याच कार्यकालात पार पडले. आपण जनरल मॅनेजर या पदावर कार्य करत असताना बँकेचा विस्तार देखील फार मोठ्या प्रमाणात झाला. जिल्ह्याबाहेर लातूर, बारामती अशा ठिकाणी प्रथमच नव्याने शाखा उघडण्याचा धाडसी निर्णय आपल्याच कार्यकालात झाला. नोव्हेंबर 2012 मध्ये आपला संपूर्ण सेवा काळ म्हणजेच 40 वर्षाचा सेवा काळ पूर्ण करून आपण निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. खरं तर शताब्दी वर्षाचा समारोप आपल्याच कार्यकाळात व्हावा अशी इच्छा बँकेच्या प्रशासनाची देखील होती. मात्र त्यास आपण विनम्रपणे नकार देऊन एक वेगळाच आदर्श निर्माण केला. निवृत्तीनंतर आपल्या आवडत्या शेती व्यवसायामध्ये आपण आनंदाने रममाण झालात. त्यामुळे निवृत्तीनंतरचा आपला दिनक्रम एक आदर्श दिनक्रम झाला. 2015 साली शार्दूल व अर्णव यांच्या रूपाने कुटुंबात प्रथमच जन्माला आलेल्या जुळ्या नातवंडांच्या लीलामध्ये मात्र आपण सहजपणे रममाण झाला. शिक्षण क्षेत्राची असलेली गरज ओळखून शिक्षण क्षेत्रामध्ये आपले योगदान देण्यासाठी लोटस स्कूल या रूपाने नवीन शाळा उभारणी करण्याचा विचार प्राध्यापक नंदकिशोर देशपांडे व आपला मुलगा ॲडव्होकेट अमोल देशपांडे हे करीत होते. त्यासाठी आवश्यक व मोलाचे असलेले आर्थिक तसेच मानसिक पाठबळ आपण दिले. म्हणूनच ती संकल्पना 2017 साली साकार झाली. संस्थात्मक कामाचा आपल्याला असलेला दांडगा अनुभव व आपल्या अंगी असलेली आर्थिक शिस्त यामुळे संस्थेची व शाळेची वाटचाल योग्य दिशेने व काटकसरीने होण्यास मोलाची मदत झाली. आपली मुलगी डॉक्टर अमृता हिचे पोटी जन्माला आलेल्या आर्चिस व क्षितिश यांच्यामुळे कुटुंबाचे गोकुळ झाले. सर्व नातवंडांच्या बाललीलांमध्ये आपण आनंदाने रममाण झाला. खरं तर सेवानिवृत्तीनंतर आपल्या बरोबरच मोहोळ येथे राहून शेती व्यवसायात आपणास मदत करण्याचे आश्वासन आपल्या धाकट्या भावाने आपणास दिले होते. मात्र सेवानिवृत्तीनंतरच अकाली झालेल्या त्यांच्या निधनाने
आपण खचून गेलो. कुटुंब प्रमुखाच्या जबाबदारीचे भान आपल्याला असल्यामुळे त्या अवघड प्रसंगात देखील संपूर्ण कुटुंबाला सावरण्याचे काम आपण केले. आपले पुतणे चिरंजीव सागर व चिरंजीव अक्षय यांच्या पोटी जन्माला आलेल्या मनवा, वीरा, गाथा आणि रुद्र या नातवंडांशी असलेली आपुलकी आपले बंधुप्रेम दर्शविते. सौ मेघा व सौ श्रुती यांच्या डोक्यावरील हरवलेल्या सासऱ्याच्या छत्राची उणीव त्यांना भासू नये याची देखील वेळोवेळी आपण काळजी घेतली. आपल्या मुलांनी, नातवंडांनी, पुतण्यांनी व सुनांनी वारंवार मळ्यात यावे, त्यांना या मातीची ओढ व आवड निर्माण व्हावी म्हणून मळ्यामध्ये उत्तम कौलारू घर आपण नुकतेच निर्माण केले. त्यातून काळ्या मातीवर असलेले आपले प्रेम पुन्हा अधोरेखित झाले. आपल्या स्वयंशिस्तीच्या दिनक्रमामुळे तसेच व्यायामाच्या सातत्यामुळे आपल्या शरीरात झालेल्या बदलाची जाणीव आपल्याला योग्य वेळी झाली आणि त्यामुळे अतिशय प्राथमिक स्थितीमध्येच आपल्या हृदयविकाराचे निदान झाले. त्यावेळी देखील आपण न डगमगता स्वेच्छेने घेतलेल्या उपचारांमुळे त्यावर देखील आपण अल्पावधीत मात केली व पुन्हा आपला नियमित दिनक्रम पहिल्यापेक्षा जास्त ताकदीने सुरू केला. वरकरणी सामान्य दिसणारी आपली जीवनकथा त्यातील असामान्यत्व ओळखणाऱ्या आमच्यासारख्यांना निश्चितच प्रेरणादायी आहे. बागवा अपने दिल से ये दुआ करता है, बाग को जन्म देने वाला बागबान और परिवार को जन्म देने वाला अपना पिता दोनों ही अपने खून पसीने से अपने पौधों को सींचते हैं. न सिर्फ अपने पेड़ से बल्कि उसके साये से भी बहुत प्यार करते हैं, बहुत प्यार करते हैं, बहुत. आपल्या कर्तृत्वाला त्रिवार अभिवादन. आपणास आनंदी दीर्घायू प्राप्त हो व आपला सहस्र चंद्र दर्शनाचा सोहळा याही पेक्षा दिमाखात आयोजित करण्याची संधी आम्हास प्राप्त हो ही प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना.